पहिल्याच पावसात उरणच्या विकासाचा फज्जा उडाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेली रेल्वे स्थानकं पहिल्याच पावसात थेट तरण तलाव बनली आहेत. हे दृश्य आहे उरणमधील द्रोणागिरी रेल्वे स्थानकाचं. काल झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे द्रोणागिरी स्थानकाच्या भुयारी मार्गात चक्क गुडघाभर पाणी साचलं. सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाण्यासाठी रस्ताच उरला नव्हता. भुयारी मार्ग जलमय झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अखेर कोणताही पर्याय न उरल्यानं नोकरदार आणि महिला प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून थेट रेल्वे रुळांवरून चालत स्टेशन गाठावं लागलं. सुदैवानं यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. पण एखादा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या गाजावाजात उरण लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र रेल्वे प्रशासनाचा तांत्रिक विभाग आणि इंजिनियर्सनी या कामात नेमका काय अभ्यास केला? गेल्या वर्षीही याच भुयारी मार्गात पाणी साचलं होतं. तरीही प्रशासनानं यातून कोणताही धडा घेतला नाही. स्टेशन मास्तरांकडे विचारणा केली असता पाऊस जास्त पडल्यानं पाणी साचले असं नेहमीचं आणि सोयीस्कर उत्तर देऊन त्यांनी हात झटकले आहेत. नेत्यांच्या भाषणात आणि बॅनर्सवर दिसणारा उरणचा हायटेक विकास पहिल्याच पावसात वाहून गेलाय, हेच या दृश्यांवरून सिद्ध होतंय. जनोदयकरिता घनश्याम कडू, उरण.